अहो ठरल्याप्रमाणे सगळं होईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काम फत्ते झालंच म्हणून समजा. कोण आहात तुम्ही लोक? आणि परवानगीशिवाय माझ्या केबिनमध्ये असे डायरेक्ट कसे काय आलात? तुम्ही ज्यांना इंजेक्शन द्यायला निघालात ना, त्यांची मुलगी आहे. मग नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? डॉक्टर साहेब, तिथं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरनं चाललाय आणि पेशंटला कुठलं इंजेक्शन देणार आहे ते चांगलं ठाऊक आहे आम्हाला. अहो काही काय बोलताय? मी कधीच कोणाच्या सांगण्यावरनं काही चुकीचं करत नाही. चुकीचं? पण आम्ही कुठे म्हणालो तुम्ही चुकीचं इंजेक्शन द्यायला चाललात? चोराच्या मनात चांदण. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही प्लीज निघून जा इथून. डॉक्टर, खरं काय ना ते माहिती आम्हाला. तर उगाच खोटं बोलू नका आमच्याशी. अहो मी कशाला खोटं बोलू? मी एक डॉक्टर आहे आणि पेशंटला बरं करणं हे माझं कर्तव्य आहे आणि तेच मी करत असतो. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, प्लीज तो मनातून काढून टाका. डॉक्टर साहेब, जास्त शांतपणा नको या. आता मी काय म्हणतो ते निमूटपणे ऐका. मी शिक्षण मंत्र्याचा पीए होतो. तुम्ही जे काही कांड करलाय ना ते सगळं मीडिया समोर आहे. सगळं सत्य बाहेर काढीन मी. तुमचं लायसन बी रद्द होईल. मग तुमचं करिअर संपलं म्हणून समजा. नाही नाही, ऐका तर खरंच. मी ऐकत आहे ना. तुम्हाला तर मी दाखवतो मी काय करतोय ते बघा. अहो काय करता तुम्ही? पोलिसांना फोन करतोय. तुमचे कॉल रेकॉर्ड चेक केले ना सगळं सत्य बाहेर येईल. मग आयुष्यभर जेलमध्ये राहायचं. प्लीज 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 असं काही करू नका. मी नाही जाणार तिथे. मी ते इंजेक्शन पण देणार नाही. बस. नाही डॉक्टर, तुम्हाला आमच्यासोबत तिथे यावंच लागेल. अहो पण तुम्हीच तर आत्ता. नाही, तुम्हाला तिथं आमच्यासोबत यावं लागेल. पण आम्ही जे सांगतोय आणि जसं सांगतोय तसं करावं लागेल. अहो पण मग मला काय करावं लागेल? भैया ठीक आहेस ना तू? तू ठीक आहेस ना? हो. अरे पृथ्वी, आज तर पक्षाच्या प्रमुख लोकांची मीटिंग होती ना? हां, ते आता सगळे बंगल्यावर पोचत असतील. हां, मग काम कर. ते आले की मला सांग, मी खाली येतो. तोपर्यंत आराम करतो जरा. ए थांब पृथ्वी, ते आले की सांग मला. लोक. हां, मी सांगतो. हं.